जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आणि माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे। आणि यामध्ये दोषी शिक्षकांवर पालक जी भूमिका घेतील त्या भूमिकेसोबत आम्ही सर्व ग्रामपंचायत बॉडी, सर्व सन्माननीय सदस्य, पालकांच्या आम्ही सोबत आहोत आणि त्या शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षाही व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि पालकांची जी मागणी असेल त्या पालकांच्या मागणीसोबत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आहोत। जी घटना पुलवार पोलिसांच्या कक्षेला घडली अशी पेपरला वाटली होती। ही घटना आमच्या सानेरी शिक्षण संस्थेच्या इतिहासातली खरोखर पहिलीच अशी निंदनीय घटना आहे आणि ती घटना घडायला नको पाहिजे होती, परंतु त्या घटनेमुळे आमच्या शाळेचं संस्थेचं नाव जे बदनाम झालं त्याला गालबोट लागलेला आहे। आणि ही निंदनीय घटना घडल्यामुळे त्या शिक्षकावर जी कठोरात कठोर कारवाई करायची आहे ती आमच्या संस्थेच्या वतीने सुरू आहे। सगळी कागदपत्र घेऊन ती मिटिंगला घेऊन त्यांचं निलंबन करायचं आहे आणि त्यात ती कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई व्हावी ही सगळी संस्था चालकांच्याकडून आमची मिटिंग झालेली आहे आणि त्यावेळी त्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे त्याप्रमाणे त्याला निलंबित करणे हे आम्ही लवकरात लवकर हे होईल आमच्याकडून, एवढं मी तुम्हाला सांगतो। विद्यालय हेरवाड येथे अजित दिवटे या शिक्षकाने या शाळेतील मुलीवर विनयभंग केल्याची तक्रार झालेली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सो जिल्हा पोलीस प्रमुख, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत, गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करून याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आम्ही सादर केलेलं आहे। आणि या निवेदनाच्या अनुषंगाने त्याच्यावरती कडक कारवाई करून त्याला शिक्षा ठोठावण्यात यावी ही पक्षाची मागणी असून संस्था रद्द करण्याची मागणी केलेली आहे। या काही आणि त्या संस्थेमध्ये असेच तक्रारी याच्या पूर्वीही झालेल्या आहेत, याची खात्रीने चौकशी करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सादर केलेलं आहे। हेरवाड ही शाळा आमच्या गावात कार्यरत असून ही घटना शनिवारी सकाळी घडली आणि सोमवारपर्यंत कोणत्याही प्रकारची सूचना आमच्या गावातल्या लोकांना, नागरिकांना देण्यात आली नाही आणि डायरेक्ट न्यायालयीन कारवाई झाल्यानंतर गावाला समजतं की सर्वात प्रथम दुर्दैवाची गोष्ट आहे। संस्था चालकांना आम्ही 2 दिवस झाले त्यांची वेळ मागतोय, संस्था चालक भेटायला सुद्धा तयार नाही। आज आम्ही शाळेमध्ये जाऊन शाळा बंदची हाक देऊन आलेलो आहोत। जर संस्था चालक गावातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचून झालेल्या घटनेची सविस्तर माहिती देऊन शिक्षकाला निलंबन केल्याशिवाय गावातली लोक शांत बसणार नाहीत, अन्यथा आमची शाळा गावातली शाळेला कुलूप लावण्याचा आदेश आम्ही या शाळेला देऊन आलेला आहे आणि आम्ही शाळा ही बंद ठेवणार आहे। संचालक त्या संस्थेचे लवकरात लवकर त्या शिक्षकाला निलंबन केलेले प्रत किंवा कायदेशीर प्रत आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही।